ज्याच्या हाती झोळी होती तरीही तो भक्तांचा राजा ठरला. ज्याच्या हाती 10 दिशा होत्या तरी सुद्धा त्याने श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र सगळ्यांना दिला. तो झोळी घेऊन हिंडला परंतु वरदान दिलं सगळ्यांना शांतीचं आणि म्हणाला सबका मालिक एक. साईबाबांबद्दल बोलतोय मी. शिर्डीचा राजा साईबाबा, एक फकीर राम रहीम आणि त्याच्यामध्ये सगळे देव तिथे वस्तीला असतात. त्यांची शिकवण घेऊन येतो आहे आपला पुढचा ग्रुप शिवाजी चौक कला जुचंद्र ठाणे. अल्लाह माले माई माई भिक्षावाड माई. बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या देऊनी सहारा. संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या देऊनी सहारा. निमिषात त्यांचा कायाकल्प केला, निमिषात त्यांचा कायाकल्प केला, कायाकल्प केला. स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, करी अनाथांची जीवापाड रक्षा. स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, करी अनाथांची जीवापाड रक्षा. लागे दुबळ्यांच्या सेवा चाकरीला, लागे दुबळ्यांच्या सेवा चाकरीला, सेवा चाकरीला. नराचाच अंती होतो नारायण, तुझ्या दर्शनाची साई लागली तहान. नराचाच अंती होतो नारायण, तुझ्या दर्शनाची साई लागली तहान. अनंताचा दास अनंतात गेला, अनंताचा दास अनंतात गेला, अनंतात गेला. बनूनी भिकारी
चमत्कार केला, बनून भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा, साई बाबा. आधी आपण मुग्धाला विचारूयात. मुग्धा, खूप छान वाटलं तुमचं हे सादरीकरण होतं ना. प्रत्येक गोष्ट दाखवण्याची एक स्टाईल जी तुम्ही नवीन निर्माण करता दरवेळेस, ती खूपच छान आहे. म्हणजे तो देव येणार आणि तो मुलगा असा चेंज झाला ते चादर टाकून, आणि अजून बाकीच्या काय काय गोष्टी, आणि ती शेवटचा चमत्कार. तुम्ही आम्हाला, मी मागच्या वेळेस पण म्हणलं होतं, तुम्ही आम्हाला फसवता. ही फसवणूक चालू राहू द्या, मला खूप आवडते. खरंच छान झाला परफॉर्मन्स. मकरंद सर, तुमचा ग्रुप चमत्कार तर तुम्ही करतच आलात. यावेळी तुम्ही चक्क साईबाबांनाच घेऊन आलात आणि त्याच्याबरोबर देवही आणले आमचे श्रीकृष्ण. एक राष्ट्र ऐक्य, असे जी एकात्मता, हा जो तुमचा संदेश आहे तो आणि त्याची शक्ती, ही आम्हाला कुठेतरी भावूक करून गेली. आम्ही नक्कीच बघत राहिलो. तेवढा तुमचा प्रयोग नक्कीच सक्सेसफुल झालाय. पण मी म्हणेन परत एकदा, चमत्कार चमत्कार चमत्कार. आता याच्यातनं परत तुम्हाला बाहेर येऊन तुमच्याच क्राफ्टकडे जा, जो तुम्हाला माहिती आहे. हो सर. आमच्याकडनं तुम्ही श्रद्धेपोटी पदकं घेऊ नका. तुमची कला त्याच्यापेक्षा बाहेर असली पाहिजे. कारण का साईबाबा तर साईबाबा आहेत, नाही का? आता पाहूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मकरंद सर, 10 आहे ना?